आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी राज्यात 33 जागा लढवण्याच्या तयारीत असून त्यामध्ये पश्चिम विदर्भातील दर्यापूर, तिवसा, कारंजा, लाड, वाशिम, उमरखेड, अकोला, बाळापूर, मलकापूर ह्या 8 जागांचा समावेश असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. अमरावती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या अमरावती विभागीय कार्यकर्ता संवाद परिषदेला उपस्थित राहण्याकरता अमरावती येथे आले असता स्थानिक विश्राम भवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते. उमेदवाराची घोषणा करताना कारंजा विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक प्रमोदराव टाले यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी घोषणा केलेली आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे. पर्यायाने तो महायुतीचा घटक पक्ष आहे. पक्षाने 33 जागा लढवण्याची तयारी सुरू केली असली तरी त्यापैकी महायुतीमध्ये किमान 8 जागा पक्षाला मिळाव्यात अशी माफक अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यपाल नामनियुक्त 12 आमदारांमध्येही आमच्या पक्षाला प्रतिनिधित्व म्हणून 1 जागा मिळावी अशी मागणी त्यांनी महायुतीकडे करणार असल्याचं यावेळी सांगितलं. अलीकडेच महाराष्ट्राला अत्यंत वेदना देणारी घटना ती म्हणजे राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला ही राज्याकरता मोठी दुर्दैवाची बाब आहे. राज्यात पहिल्यांदाच घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. अत्यंत बेजबाबदारपणाने पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकारासह संबंधित सर्व लोकांवर अतिशय कठोर कार्यवाही केली जावी अशी मागणी करून संभाजी भिडे यांचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर संशयित म्हणून जे सनातनचे लोक रडार होते त्या दिशेने तपास होणे गरजेचे आहे असे जोगेंद्र कवाडे यावेळी म्हणाले. आरक्षणासंदर्भात बोलताना प्राध्यापक कवाडे म्हणाले की सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय पूर्णतः असंवैधानिक असून संविधानाचे उल्लंघन करणारा असा आहे. संविधानाचे रक्षण करणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम आहे, परंतु तसे न होता न्यायालयाचा निकाल कुंपणानेच शेत खावे अशातला हा प्रकार असून SC/ST आरक्षणासंदर्भातील वर्गीकरणाचा निर्णय संसदेने विशेष अधिवेशन बोलावून तो तात्काळ रद्द करावा अशी मागणीही प्राध्यापक कवाडे यांनी केली. पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, प्रदेश संघटन सचिव प्रमोद टाले, प्राध्यापक DK वासनिक, अमरावती जिल्हाध्यक्ष विलास पंचभाई, जिल्हा प्रभारी चंद्रकांत गुल्हाने, ॲडव्होकेट दीपक आकोडे, सुरेश बहादुरे, DJ खडसे, यवतमाळ वासुदेव सामटकर, बाळासाहेब इंगोले, साहेबराव वानखेडे, प्रवीण सरोदे, भास्कर वराडकर, प्रकाश संगारी, जानराव वटाणे, श्रीकृष्ण पळसपगार, रामेश्वर इंगळे, माणिकराव गाडगे, डॉक्टर अशोक गुजर, चंद्रशेखर रंगारी, महादेव थोराचा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बहुजन समाजाचा सिद्धांत गावचा पुतळा दिसून गेला. दोन महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिकारक ज्योतिराव फुले, सावित्री माता बापू, गौ माता अण्णाभाऊ साठे, आमचे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज आणि देशातील तमाम कृषिकांचे, कुटिकांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, गरिबांचे कैवारी, घटनेचे शिल्पकार, राष्ट्र निर्माते, भारतरत्न मोदीचा तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या श्रद्धास्थानाच्या ठिकाणी सर्वप्रथम निर्वाह पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या विभागीय संवाद परिषदेला उपस्थित पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि युवा नेते जयदीप कवाडेजी, पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आणि आमच्या विभागीय संवाद परिषदेचे आयोजक आमचे सहकारी भाई चरणदास इंगोले, पक्षाचे महाराष्ट्राचे महामंत्री, नांदेड महानगरपालिकेचे नगरसेवक, नांदेड महानगरपालिकेच्या दुर्बल घटक समितीचे सभापती बापूरावजी दैपारे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे संघटक सचिव, उल्हासनगर महानगरपालिकेचे नगरसेवक, गलिच्छ वस्ती सुधार समितीचे सभापती,
आमचे सहकारी प्रमोद गिलारे, मंचावर विराजमान आमचे सहकारी प्राध्यापक पी.के. वासनिक साहेब, अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष विलास कच्चभाईजी, नागपूरहून माझ्यासोबत आलेले नागपूर शहराचे अध्यक्ष भाई कैलासजी जोगले, नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे महामंत्री सन्माननीय संजय खांडेकरजी, अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष नागसेन क्षीरसागर आणि गवळी, बुलढाणा जिल्ह्याचे घाटावरचे अध्यक्ष भाई विजय गवळी,